सासूने सुनेशी कसे वागावे. 1. प्रत्येक सासूने आपल्या घरी येणारी सून तिला आपली लेक मानावे आणि तिला आईप्रमाणे माया करावी. 2. सून घरी आली की सासूबाईने थोडी माघार घ्यायला शिकावे. घरातील कोणतेही काम मला विचारूनच करावे अशी अपेक्षा करू नये. 3. प्रत्येक सासूने सुनेचा तिरस्कार करू नये. तुम्ही थोडे वयाने मोठे आहात, तुम्ही अनुभवी आहात, म्हणून तुम्ही तिला आईसारखी माया द्या. 4. सून घरी आली की सासूबाईंचा एक गैरसमज होतो की माझा मुलगा सर्व काही त्याच्या बायकोचं ऐकतो, तर असे नसते. थोडेफार नवीन लग्न झालेल्या लेकाला आणि सुनेला तुम्ही समजून घ्या. 5. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सुनेची बाहेर जाऊन निंदा करू नये. आपल्या घरातील भांडण बाहेर जाऊन सांगू नये. 6. सुनेविषयी आपल्या मुलाच्या मनात गैरसमज निर्माण करू नये. 7. सुनेला आणि आपल्या मुलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने ते तुमच्यापासून जास्तच दुरावतील. 8. सुनेला सतत हे काम कर, ते काम कर अशी किटकिट करू नका. तिला समजून सांगा, थोडा वेळ लागेल, सर्व काही नीट होऊन जाईल. 9. आताच्या काळामध्ये सर्रास मुली शिकलेल्या आहेत, त्या जॉब करतात, त्यामुळे त्यांच्या घरातील कामात थोडी गैरसोय होत असेल तर थोडं समजून घ्या. ती जॉब करते म्हटल्यावर तिला घरकामात थोडी मदत करा. 10. सुनेला तिच्या कामात ढवळाढवळ आवडत नसेल तर सासूबाईंनी शांतपणे नातवंडामध्ये आपला वेळ घालवावा, जेणेकरून वाद होणार नाही. 11. सासूबाईने सुनेला आणि आपल्या मुलाला समजून घेतलं पाहिजे आणि संसारामधून आता त्यांनी निवृत्ती घेऊन सर्वांशी प्रेमाने वागले तर घरामध्ये वाद होणार नाही. 12. प्रत्येक सासूने माझी सून चांगली आहे हे जर ध्येय ठेवले तर त्या सासूला आयुष्यात काही कमी पडणार नाही. जे काही आहे ते तुझेच आहे, तुला कसे करावे वाटेल तसे कर, असे सतत तिला सांगत राहावे. 13. सुनेच्या सतत विरोधात केला तर तुम्ही ज्याला लहानाचं मोठं केलं असा तुमचा मुलगा तुमच्यापासून दुरावेल. कारण एका मुलाला आई आणि बायको दोघी समानच असतात. 14. पूर्वी आम्ही असे करत होतो, आम्ही खूप बचत करत होतो, आम्ही एवढे काम करत होतो, आम्ही असा संसार केला, असे पूर्वीच्या गोष्टी सांगू नका. आता विचार बदललेत, पूर्वीचे विचार वेगळे, आताचे विचार वेगळे, ते तुमच्या सुनेला पटणार नाही. त्यामुळे पूर्वीच्या झालेल्या गोष्टी तिला पुन्हा पुन्हा सांगू नका. 15. आपले आई वडील, आपले घरदार सोडून आलेल्या एका मुलीला सासूबाईंनी परकेपणाची जाणीव कधीच होऊ देऊ नका. मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक ठिकाणी काही सासू वाईट नसते. काही ठिकाणी सासू आपल्या सुनेला खूप वाईट वागणूक देते, तिचा छळ करते, तिच्या भावनांशी खेळते, तिला सतत अशी जाणीव करून देते की या घरात तुझं कोणतं स्थान नाही. पण मित्रमैत्रिणींनो, काही ठिकाणी सासू आपल्या सुनेला लेकीप्रमाणे वागणूक देते. पण माझी एक विनंती आहे, प्रत्येक सासूबाईंनी आपल्या सुनेला मुलीचा दर्जा द्यावा. मग सुनेचेही कर्तव्य आहे की आपल्या सासूला आई मानले पाहिजे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.